आईच्या प्रेमासाठी आपल्याला भिकारी व्हावंच लागेल. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, तिने जगाचा स्वामी सुद्धा या आई विना भिकारी आहे. आपण तर सामान्य मनुष्य आहोत, आपल्याला तर भिकारी व्हावंच लागेल. कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ नहीं मिलती, मगर माँ नहीं मिलती. एकदा गेल्यावर सर्व काही आपल्याला परत मिळू शकतं, पण माय नावाची गोष्ट हे कधीच आपल्याला मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत करा. आईपेक्षा मोठं कोणीच नाही आणि बाबांपेक्षा महत्वाचं कोणीच नाही. बाप काय असतो, बाप काय करतो? जो बाप रानात उन्हावनात राबला, हाडाची काढे केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केलं, राब राब राबला कुणासाठी? आपल्यासाठी. बनानीची चाळी झाली पण त्याची जमा केली नाही. चप्पल फाटली, सुनीनं शिवून ठेवली, धोतर फाटला, कमरेपर्यंत खजून ठेवलं. का? आता दिवाळी आली, माझ्या ताईसाठी ड्रेस घ्यायचे, माझ्या दादासाठी ड्रेस घ्यायचे, म्हणून बाप कष्ट करायला जायला. उभ्या दिवाळीच्या सणात बाप छोट्या कपड्यावर राहिला पण आनंदी होते. का? कारण आपली मित्र आनंदी आहे. आई आपल्या लक्षात राहते. आई आपल्याला 1 रुपयाची चॉकलेट देते पण आई आपल्या लक्षात राहते, पण बाप मात्र आपल्या लक्षात राहते. का? बाप आपल्याला कधीच पैसे देत नाही, 1 रुपया सुद्धा देत नाही. का? बाबाला वाटतं माझ्या मुलाला मोठं होऊन कोणासमोर हात पसरण्याची गरज नाही, म्हणून बाप कष्ट करायला राहतो. आणि आपल्याला वाटतं बाप वाईट आहे. बाप खूप कष्ट करतो कुणासाठी? आपल्यासाठी. आणि कष्ट करून आपल्या शाळेची फीस भरतो. आज त्याच आई वडिलांना वाटून घेण्यात आलं. आई बसली छोट्याच्या ओट्यावर तर बाप बसला मोठ्याच्या ओट्यावर. टुकू टुकू एकमेकांकडे पाहतात पण बोलायची मात्र तमा नाही. बोलायला गेलं तर सुना म्हणतात. एवढे म्हातारे झाली पण चुगल्या करायचं काय सोडले नाही. त्यावेळेस म्हातारं म्हणतं, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटते मला सांगण्याची. मला लाज वाटते सांगायला. लग्न करून आलेली बायको आहे, हक्काची बायको आहे, पण बोलायची मात्र तमा नाही. त्यावेळेस म्हातारं म्हणतं, ज्यावेळेस 4 पत्राची आपली एकच खोली होती, त्या 4 पत्राच्या एका खोलीमध्ये 4 मुलांना वाढवलं. आज त्या 4 मुलांचे 4 बंगले आहेत. एकाही बंगल्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आई वडिलांना सन्मानित जगणं नाही. ही खूप दुःखाची